विविध भारती पुणे. ठळक बातम्या. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. 2022चा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि 2023चा पुरस्कार आसामी कवी नीलिम कुमार यांना घोषित करण्यात आला आहे. रोख 1 लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी काल दिली. ई-ऑफिस या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल डिजिटल कार्यपद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं. येत्या 26 जानेवारीपासून नव्या प्रणालीद्वारे नोंदणीचं कामकाज सुरू होणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिक केंद्रित सेवा मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. बचत गटाच्या महिला सदस्यांनी आणि जिल्ह्यातील महिला भगिनींनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी केलं आहे. उमेद अर्थात ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील अधिकारी आणि बँक अधिकारी यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. सर्व बँक अधिकाऱ्यांनी या दोन्ही योजना 14 जानेवारीपर्यंत मोहीम स्वरूपात राबवून अधिकाधिक महिलांना लाभ देण्याचे निर्देशही वैष्णवी यांनी दिले. राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानाअंतर्गत सांगली इथं 10 ते 14 जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केलं आहे. राज्यातील 3.5 शक्तीपीठांपैकी आद्य पूर्णपीठ असलेल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात आली. आजपासून अलंकार पूजा केली जाणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58